पाहणार आहोत जिल्ह्यातली तुमच्या राज्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची। शरद पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांची भेट घेतली आहे। बाळासाहेब तावरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून त्यातच शरद पवारांनी तावरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। महाराष्ट्रामध्ये भाजपची 12वी लोकसभा मतदार यादी जाहीर झाली। महायुतीमधील साताऱ्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय। साताऱ्यामध्ये भाजपकडून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। बारामती लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीने 2 अर्ज घेतलेले असून सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या नावे हे अर्ज घेण्यात आलेत। खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांसोबत अजित पवार डमी फॉर्म भरणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या बारामती लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती। यावेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली। पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीमधील तिढा अद्यापही कायम आहे। भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून पालघर जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे। पालघरचे खासदार गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सहमती दर्शवली आहे। त्यामुळे नेमकं आता पालघरमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। मानखटा विधानसभा मतदारसंघामधील ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल 1 तास खलबतं झाली आहे। यावेळी शेखर गोरे यांचा शरद पवारांना असलेला विरोध संपल्याची सगळीकडे चर्चा आहे। रोहित पवारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजितदादा आता दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतात आणि त्यांना आदेशानुसार काम करण्याची सवय लागली आहे। दिल्लीवाल्यांनी सांगितलं फॉर्म भरा तर ते फॉर्म भरतील, नाहीतर भरणार नाहीत असं म्हणत रोहित पवारांनी टीका केली आहे। शिरूर लोकसभेचे मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये चाकणच्या रासे गावात बॅनरबाजी करण्यात आली असून यावेळी अमोलदादा तब्बल 5 वर्षांनंतर आपल्या गावात स्वागत आहे आणि आपलाच 2019चा विश्वासू मतदार असा उपरोधात्मक टोला बॅनरमार्फत लगावण्यात आलाय। मात्र अद्यापही बॅनर कुणी लावलेत याबद्दल माहिती नाही। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभांना महायुतीमधून सर्वाधिक मागणी आहे। फडणवीसांनी किमान 125 सभा राज्यात घ्याव्यात अशी मागणी केली असून भाजपशिवाय एनसीपी आणि शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सुद्धा फडणवीसांनी सभा घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। सांगलीमधून निवडणूक लढण्यावर विशाल पाटील ठाम आहेत। काँग्रेस पक्षाकडून जर एबी फॉर्म देण्यात आला तर ठीक, नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असं विशाल पाटील यांनी जाहीर केलं। त्यामुळे सांगलीच्या जागेवरून मवियामधील वाद चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांना पाठिंबा घोषित केलाय। दिनेश भूप यांच्या विजयासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतील असं पत्र शेट्टींनी बच्चूकडूंना लिहिलंय। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ आणि आयआयटीचे प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे 3 वेळा हेलपाटे मारल्यात, मात्र त्यांनी सह्या केलेल्या नाही अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली आणि चव्हाणांना सह्या करता येत नाही म्हणून त्यांनी जिल्ह्याचा विकास रखडवलाय की काय असा टोला देखील त्यांनी लगावलाय। उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे। साताऱ्यातील कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की बारामतीला विचारावं लागायचं आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याची डेव्हलपमेंट थांबली असा आरोप त्यांनी केला। महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही आणि राज्यघटना वाचवणं ही सध्याची गरज आहे, त्यामुळे आता काँग्रेसनं जनतेच्या हितासाठी तडजोडी केली आहे असं थोरात म्हणाले। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी धनंजय मुंडे आणि महादेव जानकरांवर टीकास्त्र डागलंय। जानकरांचं विकासामध्ये कोणतंही योगदान नाही, ते जातीच्या आधारे मतांच्या ध्रुवीकरणासाठी परभणीमध्ये आलेत अशी टीका संजय जाधवांनी केली आहे। तर धनंजय मुंडे मंत्री आहेत, त्यांनी पातळी ठेवून बोलावं असंही जाधव म्हणाले। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे। शिवसेनेसह राष्ट्रवादी सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे आणि त्यामुळे आता तिन्ही पक्षातील दाव्यांमुळे नाशिकचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही। त्यामुळे या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आजच नाशिकच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं।
शरद पवार गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळेस शरद पवार अनुपस्थित राहणार आहेत। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द झालाय, तर याला शरद पवार गटाचे सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी दुजोरा दिला। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं, असा सवाल विचारत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे। परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची परभणी येथे 20 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे। या सभास्थळाची केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पाहणी देखील केली। यावेळेस भाजपला 400 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। चंद्रपूर लोकसभेमधील काँग्रेसचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेत्याला लक्ष केलं जातं अशी टीका त्यांनी केली आणि विदर्भामधील 5ही जागा काँग्रेस जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। 2 लोक तिकडे गेलेत म्हणून मला कोणताच फरक पडणार नाही। वर्षानुवर्ष भाजपचं काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, असं म्हणत जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना टोला लगावलाय। राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मंत्री छगन भुजबळ आज चंद्रपूर दौऱ्यावर असून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भुजबळ चंद्रपूर दौऱ्यावर आहे, तर मूल बरोरा पोंभुर्णा आणि चंद्रपुरात भुजबळांच्या जाहीर सभा होणार आहेत। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे। त्याची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। त्यासाठी मतदान पथकांना हेलिकॉप्टरने पाठवण्यात आलं असून वायुदलाची 5 हेलिकॉप्टर्स गडचिरोलीमध्ये दाखल झाली आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता 5 मतदारसंघांमध्ये प्रचार तोफा थंडावणार आहेत। प्रचारासाठी शेवटचे काही तास उरल्यामुळे जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव पाहायला मिळते। वाशिमच्या वाईवारला परिसरासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर या पावसामुळे ज्वारी भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांचं आणि फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय, तर वाशिम जिल्ह्याला आज पुन्हा येलो अलर्ट देण्यात आला। राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला, त्यामुळे आता उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 1 मार्च ते 12 एप्रिल या 42 दिवसांमध्ये राज्यात उष्माघातानं बाधित 77 रुग्ण आढळून आलेत आणि मागील 4 दिवसात 36 रुग्ण आढळले। मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागलेला आहे। हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। आज आणि उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे आता नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। ठाणे जिल्ह्यासाठी सोमवार हा सगळ्यात उष्ण दिवस ठरला। मुरबाड शहरामध्ये सर्वाधिक 43.2 तर बदलापूर शहरामध्ये सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमान होतं। देशामध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागानं स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध केली आहेत आणि त्यानुसार कामाच्या ठिकाणी थंड पाणी ठेवण्याचा आणि कामगारांना किमान दर 30 मिनिटांनी 1 पेला पाणी पिण्याची आठवण करून द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराचं कमाल तापमान पुन्हा 39 अंशावर गेले। तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिक सुद्धा हैराण झाले। पुणे जिल्ह्यावर तीव्र दुष्काळाचं सावट पाहायला मिळतं। जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई असून तिथं टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। जालन्यामध्ये केवायसी करण्यासाठी तर सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांना सारख्या चक्रा माराव्या लागतात। वेबसाईट चालत नसल्यानं शेतकऱ्यांना सेंटरवर तात्काळ राहावं लागल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे आता प्रशासनानं लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी होती आहे।
मुक्ताईनगर तालुक्यामधील चारठाणा आणि नांदवेल या परिसरामध्ये वीज मंडळाच्या नवीन वेळापत्रकानुसार 48 तासांपैकी केवळ 16 तासच शेतीसाठी वीज मिळते, तर सलग 32 तास वीज पुरवठा खंडित असल्यामुळे केळी वाचवायची कशी असा मोठा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. अमरावती आणि बडनेरा शहरामध्ये 18 आणि 19 एप्रिलला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठा 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दौंड तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्तानं एका महिलेसह 5 जण लिफ्टमध्ये अडकले होते. कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तब्बल 20 मिनिटांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलंय. तहसीलच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. बीडच्या माजलगाव जलाशयामधील माशांचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला असा दावा ठेकेदारानं केला आणि मासे मृत झाल्याचं दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप मच्छीमार संघटनांनी केलाय. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा होतीये. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सयाजी शिंदे यांच्यावर 2 दिवसांपूर्वी एंजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची जाऊन भेट घेत विचारपूस केली आहे. नाशिकमध्ये रामनवमीच्या दिवशी शहरामधील सगळ्या कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवावेत असे आदेश मनपा प्रशासनानं दिलेत. रामनवमी आणि महावीर जयंतीच्या दिवशी कुणी मांस विक्री करताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. सोन्याचे दर प्रतितोळा 75,000 रुपयांवर पोहोचलेत आणि जळगावमध्ये सोन्याला जीएसटीचा 75,190 रुपये इतका दर मिळालाय, तर चांदीनं सुद्धा 86,520 प्रतिकिलोचा टप्पा गाठलाय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आता आरटी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होते. पालकांना 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. यंदा राज्यभरातील 75,974 शाळांमधील 9,72,823 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये गावी जाण्यासाठी एसटीमध्ये चाकरमान्यांची गर्दी होताना दिसते. एसटी महामंडळानं एसटीच्या तिकीट दरामध्ये 10% वाढ केली आहे. तर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला असून 15 जूनपर्यंत ही वाढ लागू असणार आहे. पर्यटकांना राणीच्या बागेत उद्याही फेरफटका मारता येणार आहे. 17 एप्रिलला रामनवमी निमित्तानं सार्वजनिक सुट्टी असल्यानं उद्या बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 एप्रिलला राणीची बाग बंद असेल. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं आता मुंबई विमानतळावर येत्या 9 मे रोजी देखभालीचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे या दिवशी विमान उड्डाणं काही तासांसाठी बंद असतील. तर जळगावमध्ये साकेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या 7,000 नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी 3,300 रुपये भरून ग्रामपंचायतीकडून पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ या ठिकाणी संतप्त झालेले आहेत. मालेगाव पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आणि एका माजी नगरसेवकानं स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे शहरातील साफसफाईची कामं ठप्प झाली आहेत. तर जळगावमध्ये पशुसंवर्धन विभागामधील पुनर्रचना करताना शासनानं पशुधन पर्यवेक्षकांना न्याय द्यावा तसंच वेटरनरी काउन्सिलची नोंदणी करावी या मागणीसाठी जळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळेस पशुवैज्ञानिकांनी लाल फीत बांधून शासनाचा निषेध व्यक्त केला. तर अहमदनगर जिल्ह्यामधील चांदेगाव इथं वादातून मातंग समाजाच्या कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटीचा मारहाणीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. नांदेडच्या बिलोली येथून कत्तलीसाठी तेलंगणाकडे गोवंश नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कासराळी येथून गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 14 गोवंशाची पोलिसांनी सुटका केली. मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या एसटी बसनं दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. तर 16 वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या लहवीर गावात घडली आहे. तेजस आहेर असं या मृत तरुणाचं नाव आहे.
वाशिमच्या जाऊळका गावामधील देशमुख गल्लीमध्ये 6 फूट लांबीचा विषारी नाग आढळून आला आणि हा नाग 3 दिवसांपासून एकाच परिसरामध्ये फिरत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं। सर्पमित्रांना ही माहिती मिळताच त्यांनी नागाला नैसर्गिक अधिवासात सोडले। तर गेल्या 3 वर्षांमध्ये डेटा चोरीच्या उद्देशाने विविध उपकरणांवर होणाऱ्या मालवेअर हल्ल्यांमध्ये तब्बल 600% वाढ झाली आहे। डिजिटल फुटप्रिंट इंटेलिजन्सच्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आणि 2023 मध्ये मालवेअरचा शिरकाव लाखोंच्या घरात गेलाय। भारतातून गेल्या वर्षभरामध्ये 10 अब्ज डॉलरचा म्हणजे तब्बल 70% आयफोन निर्यात करण्यात आली आहे। भारतातून प्रथमच इतक्या संख्येने ग्राहक वस्तूंची निर्यात झाली आहे। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज 18 न्यूज।